बाय बाय, आम्ही निघालेलो आहे. बाय. चला बाय बाय. बाय बाय कुठे, मी येणार आहे. 3:30 वाजून 10 मिनिटांनी आपण घर सोडत आहोत. 3 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. आम्ही निघालो आहोत महाबळेश्वर या ठिकाणी. सातारा जिल्ह्याचं असं पर्यटनाचं स्थळ आहे छान असं. हे शुभम गुंजाळ, ते सारखे गुणगुणत राहतात म्हणून त्यांचं नाव गुंजाळ आहे. दमानी घ्या. काही राहिली दाखवायची रे. काय काय कोण तिकडनं दाखवा आता. मोबाईल आमचा जायचं. आमच्या मिसेस दिसत नाही, ते कुठे या इकडं आहेत. घेतल्या ना जवळ. तुम्ही आतल्या साईडला सरका. दिसले. चला बाय. हा आमच्या फलटणचा रस्ता. हा फलटणचा रिंग रोड आहे. पुढे जो जस्ट आपल्या 100 मीटर अंतरावर आहे तो आल्यानंतर सांगतो मी. स्पीडब्रेकर ओलांडताच फलटणचा पृथ्वी चौक आहे. पहिले आणि आमचा मोबाईल पडलेला आहे. अशा तऱ्हेने ट्रक आडवा आल्यामुळे आम्हाला वेटिंग करावं लागते. ह्या बाजूला आंबेडकर चौक आहे. इकडून नानापडेल चौकात हे सारी आहे इथं. सारा मध्ये सारी भारी भेटते. सारा का सारा हे न्यू झालेलं आहे फलटण मध्ये. रॉयल डायनिंग, रॉयल क्राऊन सेलिब्रेशन मस्त फूड वगैरे आहे वाटतं तिथं. आम्ही जाणार आहे. गेल्यानंतर आम्ही तिथे बनवू व्हिडिओ. फलटणचं एसटी स्टँड लालपरीने गालीच आहे. तिला आम्ही सांगली बारामतीवाल्या पुढं आपला आहे. हा आला पत्री सरकार नाना पाटील यांचा पुतळा आहे. कुठे नाशिकला त्या पाषाणातल्या मंदिरातून रामही वदला. भीम जय भीम, जय भीम, जय जय भीम. भीम जय भीम, जय भीम, जय जय भीम. सन 1891 साली भीमराव जन्मले. दलित जनांचे भाग्य उजळले, कैवारी लाभले. कायदे पंडित शिल्पकार ही घटनेचा गाजतो. भीमरायाचा कीर्ती डंका चौमुलकी वाजतो. मस्तानी मदहोश किए जा कोई खींचे तेरी ओर. मस्तानी किए जा मुझे जो कोई खींचे तेरी ओर. तो घेता राहिलाच पाहिजे. आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचतोय. माझ्या मित्राचं घर आहे इथं आकाश कदमचं. सॉरी कॉफी घ्यायला जाणार आहे. नाही दुकानावर. आमची मावशी सारखीच फोन करते, कुठे आलाय कुठे आलाय. दुकानावर जाणार काय बोलतोय. दुकानावर चाललोय. हा फ्रेंडच्या दुकानावर जाणार त्याच्या ऑफिसला जाणार. म्हणजे फर्स्ट स्टॉप आहे आमचा वाटर स्टेशन मध्ये. तिथून आम्ही निघणार वाईला मस्त मध्ये बघू. तिथे गेल्यावर सांगतो तुम्हाला. बाय. डावीच्या
ठिकाणी खरोखर थंडी वाजत आहे. जाताना हाच रोड आहे ना आपल्याला. भाई अभी हम जा रहे हैं हॉर्स राइडिंग पे. ये देखिए हॉर्स. अभी वो जो व्हाइट वाला है, ये जो black पीछे वाला है. पीछे अबे इधर 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 दिखा इधर. ये जो व्हाइट वाला है, इस पे भैया सोच रहा है बैठने का या नहीं बैठने का. ये बहुत सही है. अभी फिलहाल विचार चालू है. विचार आत्ताच आम्ही बार्बेक्यू खाऊन आलेलो आणि निघालेलो आहे. सोबत माझी डिअर वहिनी आहे आणि आमची कमलताई आहे. आमचा भैया पुढे आहे. सी भैया विचारते फुटाणे खायचे का. मस्त लाइटिंग आहे, एकदम छान दिसते बाजार. पूर्ण स्ट्रीट आहे. व्हॉट इज द रिएक्शन. आता आम्हाला आईस्क्रीम खायचं आहे आणि भैया आम्हाला आईस्क्रीम खायला नेणार आहे. सी स्माइलिंग फेस. एकटीच मागे राहिली. वाव, इथं खूप छान ड्रेसचं कलेक्शन भेटलं आणि माझी बहीण मला ओळख नाही. ए वाव, मस्त. आकाश शिवून दादा पान खाणार आहे. थकलेल्या दोघी आणि क्युरियस समजा. हे सगळे गोळ्याचे फ्लेवर. सो गाईज आता मी खाणार आहे. बस बाय बाय. नाही अरे आहे, दिसतीये तू. हे आता गोळा खाणार आहेत. तू हा पान खाऊन आलेला आहे आणि गोळा बघून त्याला दुःख होतंय. चांगले दिसेल. इथे खूप सारे आहेत. मध्ये मध्ये मी सीट घेते. ते माझी सेवा चाललेली आहे. आम्ही दोघे जण हात घेतोय. कोणती वाली? ही ब्लॅक वाली. हे गोव्यासारखं मला आता स्ट्रीट वाटतंय. आमची कोमल दीदी कोणत्या पण दुकानात जातीये. स्ट्रीट शॉपिंग सुरू आहे.
सी खूप ब्युटिफुल आहे हे. आणि आता आम्ही आईस्क्रीमचं चांगलं दुकान शोधतोय. हे बुड्डी का बाल बघा ब्लू वाला मी फर्स्ट टाइम बघतीये. रील्स मध्ये खूप वेळा बघितलंय, प्रत्यक्षात हा माझ्या मागे लागलेला आहे देकडं करून, पण ह्याला मी देणार नाहीये. स्टिक माझ्याकडे दिली आहे, गरीब लोक गोळा खावणांचे होटलाला आलेले शॉप आहे. पावभाजीचा खूप छान वास येतोय. कोमलदी ते अजून गोळा खातीये. वहिनीला ह्या हॅट घेतल्यात आणि हा पावभाजीचा वास कुठून येतोय तो शोध. भैया आज शॉपमध्ये गेलाय आणि आतमध्ये व्हिडिओ लाऊड नाहीये, सो आपण ब्लॉग नाही करू शकत आहे गाईज. आणि इकडे वडाघर म्हणून एक दुकान आहे, तिथून एक छान वास येते. आपण जाऊन. सो गाईज स्टे ट्यून फॉर नेक्स्ट.